नमस्कार मित्रांनो, आपण अशा ठिकाणी कधीही जायचं नाही जिथं आपला आत्मसन्मान संपतोय, जिथं आपल्याला किंमत नाही, जिथं आपल्याला व्हॅल्यू नाही आहे, आपल्या विचारांना जागा नाही आहे. अशा ठिकाणी मित्रांनो कधीच जायचं नाही. काय होतं आहे, अशी काही मित्र असतात, ते मित्र प्रत्येक वेळेला आपली चेष्टा करतात, तासभर हसतात आणि जातात. नंतर आपण आपल्यावर हसले म्हणून आपण नाराज होऊन बसतो आहे. मग आपल्यासाठी ते नाही आहे. आपण नाराज होणे किंवा आपल्याला सहन होत नाही तर आपण जायचं नाही. ह्याच्यामुळे काय होतं आहे की आपल्या मनाचं खच्चीकरण होतं आहे, आपला आत्मसन्मान संपतो आहे, आपली व्हॅल्यू संपत्या, आपला सेल्फ रिस्पेक्ट संपतो आहे. मग त्या गोष्टी जर का आपल्याला तिथं जमत नाही, पटत नाही तर जायचं नाही. कारण की परमात्म्यानं आपल्याला काहीतरी वेगळंच दिलेलं आहे, काहीतरी वेगळं ठेवलेलं आहे. आपल्याला तिकडं जायचं आहे. मग जिथं आपल्याला किंमत नाही, आपल्या विचाराला जागा नाही, तिथं आपण कधी जायचं नाही. काय होते, जर का आपला आत्मसन्मान संपायला प्रत्येक वेळेला आपल्यालाच काहीतरी आपल्यावर हसायला लागलेत, बोलायला लागले, तर काय होतं आहे, आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपल्याला करिअर करायचं आहे, घडवायचं आहे, तर अशा टायमिंगला मनाचं खच्चीकरण होते आणि आपला सेल्फ कॉन्फिडन्स किंवा आपला कॉन्फिडन्स लेवल हे सगळं संपलेलं असतं आणि संपतं आहे. धाडसी वृत्ती संपतं आहे. काहीतरी बिझनेससाठी कशासाठी तर धाडसी वृत्ती संपते आणि मग प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि आपल्याला कळत नाही की नेमकं झालं काय. त्यामुळं कधीही जिथं आपल्याला व्हॅल्यू नाही तिथं कधीही जायचं नाही. ती माणसं आपल्याला नसलेली चांगली, ती माणसं नसलेली चांगली. खरं आपला आत्मसन्मान संपू द्यायचा नाही. स्वतःवर कॉन्फिडन्स आणि विश्वास ठेवून सेल्फ रिस्पेक्ट स्ट्रॉंग ठेवायचा म्हणजे ठेवायचा. बघा, विचार करा ह्या गोष्टीवर आणि जीवन आनंदी जगा.